हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षी आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की भावाचा उपवास धरला होता नागपंचमीच्या आदल्या दिवशी. पण रविवारी पण उपवास धरला होता आणि सोमवारी पण नागपंचमीचा पण उपवास धरला होता आणि सोमवार पण होता. पण विटाळ पडल्यामुळे पूजा वगैरे काही केली नव्हती. त्यामुळे माझं काही नागपंचमीचं असं खास असं काही शूट झालं नाही जे की तुम्हाला दाखवायला असं. नाहीतर दाखवलं असतं इथं म्हणजे आपण पुण्यात वगैरे राहिलं किंवा सिटीच्या ठिकाणी राहिल्यानंतर कशा प्रकारची पूजा केली जाते, किती शॉर्टकटमध्ये पूजा होती. इथं काही वारूळ वगैरे कुठं नसतं, त्याच्यामुळं काही वारुळाला वगैरे जात नाही. तर घरातच छोटासा नाग आणून त्याची पूजा करतात आणि संध्याकाळी नागपंचमीच्या दिवशी गावाकडे जो फेरा वगैरे धरला जातो, गाणे म्हटले जाते, तर ते तसं काही प्रकार इथं होत नाही. शॉर्टकटमध्येच नागपंचमी सेलिब्रेट केली जाते. पण आम्हाला जर विटाळ नसता तर मी त्या कशी पूजा केली जाते ते पण तुम्हाला नक्की दाखवलं असतं, तुमच्यासोबत नक्की शेअर केलं असतं. पण विटाळ पडल्यामुळे आम्ही ते काही पूजा वगैरे केली नाही, त्याच्यामुळे माझा काही नागपंचमीचा ब्लॉग असा काही आला नाही. आणि आज आहे बुधवार आणि बुधवारी सकाळीच नक्ष पप्पा महाकाल उज्जैनला गेलेले आहेत दर्शनासाठी. तर अजून काही ते पोहोचले नाहीत. आता संध्याकाळची वेळ होत आली आहे, जवळजवळ 6 वाजत आले. ते अजूनपर्यंत काही पोहोचले नाही. तर पोहोचल्यानंतर फोन करतो म्हटले. आणि नक्षला पण दुपारी स्कूलमधून घेऊन आल्यानंतर थोडंसं खायला घालून झोपवलं होतं. 6 वाजत आले तरी तो पण काय अजून उठला नाही आहे. त्याला तुम्हाला दाखवते. छान असा नक्ष झोपलाय. 6 वाजलेत तरी पण. उठा. उठतोय परत झोपतोय, उठतोय परत झोपतोय. सर्दी काही कमी होईना त्याची. स्कूलमध्ये एक दुसऱ्याचं इन्फेक्शन होऊन सारखी सर्दी होतीये. याची बरी झाली, दुसऱ्या कुणाला झाली तर त्याच्याने याला परत होतीये. तर त्यामुळेच दुपारी पण औषध वगैरे देऊन झोपावं लागतंय. नाक्ष, बबडे पप्पा कुठं गेले? हां, पप्पा बोलण्याच्या मूडमध्ये नाही आहे. पप्पा आज जाणार होते, त्याच्यामुळे पप्पांनी काल त्याला रेड कलरची थार घेऊन दिली होती छोटी खेळण्यासाठी. रेड कलरचीच गाडी पाहिजे, रेड कलरचीच गाडी पाहिजे म्हणून मागत होता. तर ते गेल्यानंतर खूप परेशान करतो, तो खूप त्रास देतो. म्हणून त्यांनी रात्रीच त्याला गाडी आणून दिली होती. स्कूलमधून आल्यानंतर पण तो बराच वेळ ती गाडी खेळत होता. ही गाडी घेऊन दिली होती त्याला. तर सकाळी पण स्कूलला जाण्याआधी त्याच्याबरोबर खेळत होता, नंतर आल्यानंतर पण खेळत होता. आणि बाहेर असं लहान मुलांचे क्लासेस वगैरे ग्राउंडवरती चाललेले आहेत. क्रिकेट, फुटबॉल अशा मॅचेसचे क्लास घेतले जातात. ग्राउंड खूप मोठं आहे आणि आमच्यापासून जवळ पण आहे ते. असं नक्षचं अभ्यास करताना गप्पा चाललेल्या असतात. लिहायला जमतंय आता, पण फक्त डॉट्स पाहिजेत. डॉट्स जोडूनच लेटर लिहिता येत आहेत. विदाऊट डॉट लेटर त्याला लिहिता येत नाही अजून. नक्ष काय आहे रे ते? झेड. झेड फॉर झेब्रा असं लिहितोय. ह्याची रिव्हिजनची बुक आहे, थोडं थोडं प्रॅक्टिस करून घेते. स्कूलचा अभ्यास नसेल की असं काहीतरी थोडंफार त्याला करून घ्यावं लागतंय, तेव्हा कुठेतरी येईल. मग एल काढा. हां, अभ्यास कमी आणि नखरे जास्त असतात. आणि अभ्यास करताना उलटी कशाला पकडायची पेन्सिल? सरळ कर. असं मस्ती. अभ्यास कमी, बडबड जास्त, प्रश्न जास्त, आणि अभ्यास कमी, खेळणं जास्त. असं बसू का, मी तसा बसू का, हे करू का, मला हेच लिहायचं. काय लिहितो तू? एल फॉर हां. अभ्यास करतो तू? ओके, व्हेरी गुड नक्ष. नक्ष इज स्ट्रॉंग. हां, नक्ष इज स्ट्रॉंग बॉय.
आणि नक्षेस गुड बॉय. गुड बॉय. हां, ह्या गाड्या इथं पार्क केल्यात आहे आणि मला सांगतोय माझं पार्किंग हलू नको, तोपर्यंत मी अभ्यास करून घेतो. नक्षचं पार्किंग आहे हे. नाही, मग ड्रॅगन कॅन ॲम्ब्युलन्स दिली. हां, सगळं लाईनीत लावून असलाय अभ्यास करायला. असं लिहायला. हां, मोठा केक काढायचं नाही. के नाही काढायचा का? कुठं जायचं तुला? विनूकडं. अभ्यास कंप्लीट झाल्यावर जायचं राजा. नाही, झालंय. ओके, मला तू कलरची नावं सांगा आता. मग अभ्यास झाला तुझा, होमवर्क आजचा झाला. मी करतो. हां सांग, कुठले कुठले कलर्स आहेत? ग्रीन, हां ऑरेंज, हां ब्लॅक, रेड, हां पर्पल, हां व्हाईट, हां रेड, ब्लू, हां पर्पल, हां येलो कलर, हां ग्रीन कलर, हां ब्राउन कलर. ब्राउन कलर. व्हेरी गुड. क्लॅप फॉर युअर सेल्फ. हां, आता थोडासा होमवर्क झाल्यानंतर लगेच म्हटलं मला खेळायला जायचं आहे. स्कूलचा अभ्यास त्यांनी आधीच केला होता, त्याच्यामुळे थोडासा घरचा थोडं करायला लावला होता. कलर वगैरे नावं सांगून दिल्यानंतर म्हटलं ठीक आहे, झाला तुझा होमवर्क. नंतर रोज डेली जेव्हा अभ्यास करून होतो त्याचा, तेव्हा तो त्याचा जो लिहिण्याचा पार्ट आहे तो जागेवर नेऊन मांडतो. त्याचं ठरलेलं असतं, त्याच्यामुळे त्याला नाही सांगायची गरज पडत नाही की हे ठेव म्हणून. आणि त्यानंतर बुक्स पण त्याचे तो स्वतःच ठेवतो नेऊन टेबलवरती आणि विचारतो परत की आता मी जाऊ का खेळायला म्हणून. म्हटलं ठीक आहे जा. आणि बुकमध्ये असं ठेवताना पण बघतो की काही आहे का काही नाही त्याच्यात. तर त्याचा इरेझर नव्हता त्याच्यात, तर त्यामुळे तो इरेझर पहिला शोधला त्यांनी आणि मग ते इरेझर घेऊन त्यामध्ये ठेवून परत तो टेबलवरती ठेवून दिल्या बुक्स वगैरे. तर अशा छोट्या मोठ्या सवयी लहान मुलांना असल्या पाहिजेत. स्वतःच्या वस्तू स्वतः नीट व्यवस्थित ठेवायची जर आत्तापासूनच सवय लागली तर पुढे जाऊन मुलांना पण त्रास होत नाही आणि पालकांना पण त्रास होत नाही. त्यामुळे मी त्याला छोटी मोठी कामं सांगत असते. तर आता नक्ष विनूकडं खेळायला चाललो आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोज असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.